काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी चाकून जीवघेणा हल्ला झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली. अखेर बुधवारी पहाटे त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसंच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी मोहाळा येथे एका अज्ञात व्यक्तीनं चाकून हल्ला केला होता. हल्लेखोराला घटनेच्या काही तासातच पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हिदायत पटेल हे मशिदीतून बाहेर येत असताना हल्लेखोरानं त्यांच्या पोटात व मानेवर चाकून वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ अकोट येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती अधिक खालावल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र आज पहाटे उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हिदायत पटेल हे 73 वर्षांचे होते. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 2014 आणि 2019च्या अकोला लोकसभा निवडणुका लढवल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे अकोला जिल्ह्यासह संपूर्ण राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.